बापरे! भर रस्त्यावर धावत्या गाडीवरती मोबाईल पाहणे किती डेंजरस आहे. त्यापूर्वी मी आणि लाडू मस्त रेडी झालो होतो बाहेर जाण्यासाठी. लाडूची केस ना खूप जास्त वाढलेत आणि उन्हामुळे गरमसुद्धा होतंय. पण नेक्स्ट मंथ तिचा बर्थडे असल्यामुळे मला तिचे केस कट करावेसे वाटतच नव्हते. 1 महिना होऊन गेला असेल मी घराबाहेर पडलेच नाही. म्हणून लाडूला वाटलं मम्मा येते का नाही म्हणून ती स्वतःच मला लिफ्टमध्ये ओढत होती. जाताना केक घ्यायचा होता म्हणून केक शॉपमध्ये आलो आणि आल्यानंतर हे शॉपचे जे ओनर्स होते ना, ते दोघेही मला ओळखत होते, पण बोलावं का नाही हा विचार करत होते. फायनली ते बोलले, की "आम्ही तुमचे व्हिडिओज पाहतो. खूप छान असतात व्हिडिओज." आणि हे ऐकल्यानंतर मला मात्र खूप जास्त भारी वाटलं. यापुढे तुम्ही देखील मला कुठे भेटलात ना, तर नक्की येऊन बोला. मला ते खूप जास्त आवडेल. त्यानंतर आम्ही हॉटेलला पोहोचलो. आज होता कावेरीचा बर्थडे म्हणजेच लाडूच्या आत्तूचा बर्थडे आणि केक कटिंग आधीच आत्तूने लाडूला छान असा केक भरवला, कारण तिला ती खाण्याची खूप जास्त इच्छा होत होती. नंतर केक कटिंग झालं, छोटेसं सेलिब्रेशन आम्ही केलं. त्यानंतर आनेच्या आवडीने स्टार्टर ऑर्डर केलं, पण ते आल्यानंतर आनेची रिएक्शन तुम्ही पाहू शकता. कारण हे दिसायला खूप जास्त ग्रीन-ग्रीन दिसत होतं. यामध्ये पनीर आणि पालक होतं, पण टेस्टमध्ये छान होतं. त्यानंतर मेन कोर्स आला. लाडूला मात्र फक्त आणि फक्त केकच खायचा होता. अगदी उंदरासारखं थोडा-थोडा कुरतडून ती केक खात होती. तिच्या समोरून हा केक काढण्यासाठी ना खरंच खूप जास्त एफर्ट्स घ्यावे लागले. वेटरला हा केक अक्षरशः लपवून न्यावा लागला. त्यानंतर मग तिच्यासाठी फिकी दाल खिचडी मागवली होती, ती तिला भरवली आणि त्यानंतर मस्त मनसोक्त गप्पा केल्या आणि मग घराकडे निघालो. आणि घराकडे जाताना हे जे काही दृश्य पाहून ना खरंच खूप शॉक बसला. कारण आता सध्या किती जास्त ॲक्सिडेंट होत आहेत, तरीसुद्धा लोकं भर रस्त्यावर धावत्या गाडीवरती मोबाईल पाहत आहेत. असो, चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.